नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गोवर्धन देशमुख. आज मराठी एकीकरण समितीमार्फत आम्ही सर्व शिलेदार शिष्टमंडळ खरं तर 2 दिवसापासून आपण जे पाहिलंय एक आपल्या नवी मुंबईच्या शिलेदाराबरोबर मुंबई सेंट्रलमध्ये एक घटना घडली. अत्यंत माजोरडा आणि उद्धट एक कर्मचारी रेल्वेचा, पश्चिम रेल्वेचा या मुंबई सेंट्रलमध्ये माजलेले हे महाराष्ट्रामध्ये भरती केले जातात. आणि ज्या वेळेस मराठी माणसाने मराठीमध्ये सेवा मागितली जाते, एक महाराष्ट्राचा एक भाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झाले 107 हुतात्मे देऊन, त्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मुंबई सेंट्रल स्टेशनवरती माझ्या मराठी ग्राहकाला या रेल्वेचं तिकीट मागण्यासाठी किंवा रेल्वेची माहिती विचारण्यासाठी मराठी बोलण्यास मनाई आहे. इतका हा माज रेल्वेचे जे कर्मचारी करतात. आणि या रेल्वे विभागाचा दरवेळी आम्हाला मराठी द्वेष दिसून येतो. म्हणजे 2024 मध्ये नालासोपाऱ्यामध्ये टीसीने एका मराठी आमच्या प्रवाशांनी त्यांना माहिती विचारली आणि मराठी बोलण्यास आग्रह केला, तर त्याच्याकडून लेखी माफीनामा घेतला. आणि त्यावेळेस आम्ही डीआरएम साहेबांना भेटलो होतो. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला की पश्चिम रेल्वे कधीही मराठीचा द्वेष करत नाही आणि मराठीचं मान सन्मान ठेवणं पश्चिम रेल्वेचं काम आहे. त्यावेळेस देखील असाच प्रकार घडला आणि पोलीस ठाण्यामध्ये आम्ही जवळपास 200-250 लोक जमलो होतो. त्यावेळेस आमच्यावरच जमावबंदीचे गुन्हे नोंद केले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपलं काय चाललंय हे तुम्ही एकदा लक्ष घालणं गरजेचं आहे. दरवेळेस आम्ही यायचं, आंदोलनं करायची, पण यांचा माज काय उतरत नाही. हा व्हिडिओ बघा ना तुम्ही. नाही बोलूंगा मराठी क्या करने का कर, हा जो माजोरडा कर्मचारी म्हणतोय माझ्या मराठी ग्राहकाला, महाराष्ट्रामध्ये मुंबई सेंट्रलमध्ये मराठी प्रवाशांनी प्रवास करू नये का? हा कोणत्या प्रकारचा माज आहे? एक मराठी भाषा विभाग तुम्ही चालवता. माननीय सामंत साहेब, तुम्ही मराठी भाषा अधिकारी आहात. ह्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. दरवेळेस आम्ही यायचं, कोणाला तरी मारहाण करायची, असा तुमचा उद्देश आहे का? कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कोण बिघडवते? बरे, या ग्राहक प्रतिनिधी म्हणून लोकांना रेल्वेची माहिती, रेल्वे गाड्यांची माहिती देण्या इतपत आमची ऐपत नाहीये का? आमची लायकी नाहीये का ती नोकरी घ्यायची मराठी माणसाची? तिथे तुम्ही एक परप्रांतातून उत्तर भारतीय आणून बसवता आणि तो आमच्यावर माज करतोय. आज आम्ही सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी माननीय पंकज सिंग या ठिकाणचे विभागीय रेल्वे अधिकारी आहेत मुंबईचे, त्यांची भेट घेण्यास आलो होतो. पण दुर्दैवाने आमची भेट कदाचित होऊ शकत नाही आहेत. अधिकारी माझ्या आजूबाजूला आहेत, पोलीस कर्मचारी पण आहेत. शनिवारी यांना सुट्टी असते हे आमच्या मनीध्यानी नाहीये. त्यामुळे आम्ही आज शनिवारी इथे आलो. पुन्हा आम्ही सोमवारी येऊ. या ठिकाणी आम्ही सोमवारी पुन्हा येऊ आणि जास्त संख्येने येऊ. तुम्ही सोमवारपर्यंत हा जो माजोरडा कर्मचारी आहे याचं निलंबन केल्याचं पत्र जर मीडियाला आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही, हा जो माजोरडा आहे, हा माजोरडा, याचं निलंबन जर तुम्ही केलं नाही, तर आम्ही काय हायदोस सोमवारी घालू शकतो? मराठी एकीकरण समिती कुठल्या पद्धतीने आंदोलन करते हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मराठी मोर्चापासून, कबूतर मोर्चापासून सगळे मोर्चे तुम्ही आमचे पाहिलेले आहेत. तर ह्या डीआरएम कार्यालयामध्ये आम्ही काय हायदोस घालू शकतो हे तुम्ही आत्ताच जाणून घ्या. सोमवारपर्यंत आता आम्ही इथे आलोय, आज 25-30 लोक आम्ही इथे जमलो आहेत. पण आमची कदाचित आता अधिकारी प्रयत्न करतायत कोणीतरी येऊन आमचं निवेदन स्वीकारेल. तर माझी विनंती आहे की आज निवेदन स्वीकारावं, जेणेकरून आम्हाला सोमवारी तुमच्या इथे ठिय्या आंदोलन करायची गरज पडणार नाही. मग त्यावेळेस हजारो लोक इथे येऊन बसतील आणि मग तुम्हाला इथून चालायला देखील जागा पुरणार नाही. म्हणून अशा माजोरड्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी. आणि अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत हे जे परप्रांतीय मराठीचा अपमान करतात, मराठी माणसाचा अपमान करतात, शिवीगाळ करतात, उद्धटपणे मराठी नाही बोलणार म्हणून सांगतात आणि द्वेष आणि तेढ निर्माण करतात. पश्चिम रेल्वेला असो, मध्य रेल्वेला असो, ते कोणत्या रेल्वेला त्रिभाषा सूत्र लागू आहे. मराठीत सेवा देणं एक क्रमप्राप्त असताना असा माज आम्ही का सहन करायचा? त्या कर्मचाऱ्यांनी काल माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्याला बोलून घेतलं होतं आणि त्यांनी माफी मागितलेली आहे. पण तुम्ही आम्हाला कान फटवायचं, तुम्ही आम्हाला शिवीगाळ करायची, आमचा अपमान करायचा, आमची मराठी पायदळी तुडवायची आणि माफीनामा मागायचा, माफीनामा द्यायचा, हे नाही चालणार. या कर्मचाऱ्याचं तात्काळ निलंबन करा, याला घरी बसवा. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एक रेल्वे गाडीची माहिती देण्यासाठी एक मराठी माणूस तुम्हाला भेटू नये का? मराठी माणसाची एवढी लायकी नाही आहे का नोकरी करण्याची की तो तिथे बसेल आणि मराठीमध्ये सेवा देईल? या नोकऱ्या, आमच्या हक्काच्या नोकऱ्या तुम्ही उत्तर भारतातल्या आणि बिहारच्या लोकांना दिल्यात. आज आमचा शेकडो हजारोने तरुण रस्त्यावरती वन भटकतोय नोकऱ्यासाठी आणि या नोकऱ्या तुम्ही बाहेरच्यांना दिल्यात.
बरं, दिल्याच्या दिल्या ते मराठी बोलणार नाही म्हणून माच करतात. हे राज्यामध्ये जे चाललंय ते अत्यंत वाईट परिस्थितीने सुरू आहे. याचा एक दिवस उद्रेक होणार आहे आणि मराठी माणूस या राज्यामध्ये काहीतरी वेगळी क्रांती घडवेल असं मला वाटतंय. जय महाराष्ट्र.